सो गाईज आता किती वाजलेत ग. आता आम्ही ब्रेकफास्ट केला, त्याच्यानंतर आम्ही रूममध्ये थोडं चिल केलं, त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही गाडीत दिसतोय. तर आमचं चेक इन होतं 11ला, बट ते आम्ही विसरून गेलतो पूर्णपणे. सो आम्ही आवरायला मग एकदम निवांत आम्ही ॲज युजल आवरतो तसं आवरत होतो. आणि मग त्याच्यानंतर कॉल आला आम्हाला की चेकआउटचा टायमिंग झाला अँड ऑल. मग आम्ही पटपट आवरलं आणि आता डायरेक्ट गाडीत बसलो आहे. तर आम्ही सगळ्यात पहिलं कुठं जायचं आहे आता मी पप्पांना विचारून सांगते तुम्हाला. काहीच पप्पा तुम्हाला पूर्ण डेचा आयटनरी देतील. सो इफ यू आर विजिटिंग तापोळा आमची आयटनरी घ्या. बाय द वे आम्ही निसर्ग हॉटेलला होतो आणि द रूम्स आले का आम्ही असं मिनी वीकेंड गेट अवेसाठी इकडेच येतो. सो खूप आम्हाला खूप आवडतं आम्हाला. काय काय इथला परिसर आम्हाला खूप आवडतो आणि पावसाळ्यात तर तो अजूनच छान दिसतो. सो दिस इज अ मोस्ट रेकमेंडेड प्लेस. आणि रूम्स पण त्यांचे एकदम एकदम हायजिनिक असतात. म्हणूनच उशीर होतो लोकांना. हां, म्हणूनच उशीर होतो लोकांना. इतकं सगळं सुखसुविधा दिल्यावर माणसं का लवकर आवरतील, राईट? तर गाईज मला ट्रान्झिशनची व्हिडिओ पण शूट करायची होती, पण आता बघू कुठे चांगला व्ह्यू दिसला तर मग मी तिथे थांबून ती कंप्लीट करेन, बिकॉज आय हॅव नो ऑप्शन. सो गाईज आम्ही ह्याला काय म्हणतात आम्ही तराप्यामध्ये बसलो. काय म्हणतो आता हाय गाईज, आम्ही आता तराप्यामध्ये बसलेलो आहे. आता आम्ही बांबोलीच्या दिशेने निघालेलो आहे. तिथं मुनावळा एक गाव आहे, त्या स्पॉट आहे बोटिंग क्लब. तिथून साधारण वासोट्याला जायला अर्धा तास लागतो. तिथं आमचा लंच होईल आणि मग आम्ही पुढे मार्गक्रमण होऊ साताऱ्याच्या दिशेने. आणि अजून एक दिवस वाढवायचं आहे गाईज. आमच्यासोबत आमची गाडी पण फिरते गाईज बघा तिथे गाडी उतरवत आहेत आता आणि आम्हाला जायचं आहे त्या साईडला. बघा गाईज माझ्या मम्मीने जांभळी दिली ते आता, आणि तिथे जायचं आहे आम्हाला. किती सुंदर सुंदर ते बघ तिथे गाड्या उतरवत आहेत ना, दिसलं का तुला? तिथं जायचंय. आणि ना मग आत्ताच फोटो, अगं ते बघ की तो टोक आहे ना, दिसतंय का तुला? गाईस थांबा मी तुम्हाला पण दाखवते. बघ तर आहे ना लाल बंगला, नाही काय ते वॉटेवर, तिथून आलो आता ती त्यांची स्टॉप आहेत ना. सो गाईज झालं आता आमचं, पैसे संपलेत आता आमची गाडी बघा गाईज. आता आम्ही चाललोय खाली. अगं बाई कुठपर्यंत. तर गाईज आम्ही इथं जेवायला आलोय आणि थांबा मी तुम्हाला, हां हे बघा हॉटेल जय भैरवनाथला आम्ही जेवायला आलोय. इथे युजली वासोटा फोर्टचं ट्रेकिंग वगैरे करायला लोक येतात. हे बघा गाईज 100 लक्झरी बोट इथूनच चालू होतं का मग? आहे का इथं पाण्याच्या कडेला इथं बोट असते, तुम्ही येते तुम्हाला परत आणून सोडतो ट्रेक करून. तर गाईज तुम्हाला इथे ट्रेकिंगला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. इथे बघा अशी कॅम्पिंगसाठी टेंट असतात विथ दिस व्ह्यू, आणि मग इथे वॉशरूम आहे. आमचं जेवण झालंय आणि आम्ही बघा हे ते हॉटेल आहे ना त्याच्या आम्ही बॅक साईडला आलोय आणि तिथे बघा हे असं छान सनसेट होतं. आता इथून असे सनराईज सनसेट बघायला असं इझी आहे ना, तसं आपल्या इथं बघ
आमच्या इथे सनसेट दिसत नाही का सनराईज होत दिसत नाही आम्हाला गाईस. कसला कसला राईस दिसतो. संध्याकाळी ना. ओके. तर आता ट्रिपनंतर मी तुम्हाला डायरेक्ट गोठ्यावर दिसते बिकॉज आमची एक गायीने बर्थ दिला आहे टू बेबी काऊ. सो चला मी तुम्हाला दाखवते. बेबी काऊ नाही आधी बंद असते काल फायगेस. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा ह्याने दिले. हिचं नाव आपण चंदू ठेवू. हिचं चंद्रा ठेवू. तुझं चंद्र दाखव ग. हे बघा गाईस आमचा चंदा. त्याची बाळच लय त्याला होणार आहे त्याची. आता काय करू याच्या पुढं. त्याची नाव बांधायला लागेल.